लाजतो कैचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अलक्षणते केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा चहा मला चहा हवाय गरम 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 चहा सीमानी चहा दे ना आणि दूध एकदम कमी सीमानी ऐक ना, एक गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज? हो तेरी, ऐसे कैसे हुआ? सौरभ, आपल्या छकुलीचं बारसं आहे उद्या. यश जिजूंचा फोन आला होता, आपल्या दोघांना बोलवलंय. काय? वाव, सॉलिड धमाल यार. छकुलीसाठी पण खूप शॉपिंग करूया. एखादा ना शॉपिंग मॉल लुटून टाकूया फुल. हा, ए नाव काय ठेवणार आहे? सौरभ, त्याच्यासाठीच चाललोय ना उद्या. हो, मॅड. मजा येईल ना. हे आपल्या दोघांना बारशाला बोलावलंय म्हणजे. राधा, आमंत्रण फक्त सौरभला आहे, तुला नाही. सिमानी, राधा, त्याचा विचार नाही करायचा आपण. चला उठा, आपल्याला जिमला जायचंय ना. आपल्याला म्हणजे तुला, मला हॉस्पिटलला जायचं. चल उठ, अटक. सौरभ, सर ते मला 6 पॅक्स प्लीज यार. पहिलं आधी ते खूळ डोक्यातून काढून टाक. व्यायाम काय स्वतःसाठी करतोस का जगाला दाखवायला? एक काम कर, आधी स्वतःवर कॉन्सन्ट्रेट कर. पुढे होईल ते 6 पॅक वगैरे सगळं होतात. बरं, एनिवेज मी इथनं राईटला जाणार आहे. उद्या भेटू. हा, किती बरा ना सर?
तुमचं घर जवळ आहे ते? नाही म्हणजे मॅडम यायच्या आधी तुम्हाला जेवण बिवण करून ठेवायला वेळ मिळत असेल. म्हणजे माझे बाबाही असंच करतात. शेअर मार्केटचं थोडंसं काम असतं, बाकी रिकामेच असतात ते पण. आई मात्र नोकरी करते. ते पण रिकामे असतात म्हणजे? तुला काय म्हणायचं मी पण रिकाम आहे? तिथे जिम मध्ये तुम्हाला शिकवायला घाम कोण गाळतं? मीच ना. आणि दिवसभर काय रिकामा पडलेला नसतो मी. कम्प्युटर ग्राफिक्सचा कोर्स पण करतोय, कळलं का? आणि काय रे, हा तुला का पाडायचं यार? हा उद्योग नाही तुला? सॉरी सॉरी. पण लोकांच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरेस्ट आहे ना. असा चेहरा पाडूनच काम करणारच का तू राधा? मॅम कसं लक्ष लागेल सांगा ना. अरे एवढी समंजस मुलगी आहेस तू, एवढ्याशा गोष्टीचा बाऊ का करतेस तू? ही एक साधी सरळ गोष्ट आहे, नॅचरल. मानसचं तुझ्यावर प्रेम होतं नेहमी, आणि हे मलाही माहित होतं. आता तुला एवढा मोठा धक्का बसतोय राधा, पण तुला आठवतंय का पूर्वी तू कशी होतीस ते? आठव जरा पूर्वीची राधा. सतत असा गंभीर चेहरा, ते पांढरी कपडे, घड्याळाच्या काट्यावर वागणं, विचार, चिंता, काळजी, हसणं, गप्पा, काही नाही. लग्न हा शब्द तर हद्दपार केला होतास तू. मग काय करणार बिचारा मानस? आणि त्यातून तू त्याला रियाबद्दल कन्व्हिन्स केलंस. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तुझ्या मनात त्याच्याबद्दल फक्त मैत्रीची भावना आहे, प्रेम नाही. आणि मग त्याने तुझ्या भावनांचा आदर केला. त्याने रियाशी लग्न केलं. अँड ट्रस्ट मी, ही लव्हज रिया. तो तुझ्याशी कधीही वावगं वागलेला नाहीये. तुझ्या प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये त्याने तुला मदत केली, तुला साथ दिली, हो ना? नाउ इट्स युअर टर्न राधा. सध्या रिया आणि मानस एका वादळातून जात आहेत. ते त्यातून सुखरूप बाहेर पडावेत, त्यांचं नातं छान टिकावं, असं जर तुला वाटत असेल ना, तर तू त्यांना मदत केली पाहिजेस. तू मानसच्या भावनांचा आदर केला पाहिजेस. यामध्ये मानसची काहीही चूक नाहीये. राधा, अव्यक्त प्रेमाची एक डिग्निटी असते, ती तू जपायला हवीस. पटतंय ना? येस मॅम. आता जरा छान हस बघू. मग ही छान हसत मुखाने कामाला लाग. मॅम, उद्या रंजूताईच्या छकुलीचं बारसं आहे. जीजूंचा फोन आला होता. मला वाटलं की आम्हाला दोघांना इन्व्हाइट करायला त्यांनी फोन केला, पण राधा, तुला जर यशने एवढं सांगितलं असेल तर मला वाटतं तू जाऊ नयेस. म्हणजे उगीच कशाला ना. मॅम, पण मी नाही गेले तर सौरभ पण नाही जाणार. तो खूप मिस करतोय घराला, घरातल्या सगळ्यांना, पर्टिक्युलरली सीमा वहिनीला. मॅम, 100 वेळा त्याच्या तोंडी सीमा वहिनीचं नाव येतं. सीमा वहिनी हे दे, सीमा वहिनी ते दे. मग आता चान्स आहे घरी जायचा. अगं पण राधा, तो यश एवढं सांगतोय, त्याला तिथली सर्व परिस्थिती माहिती आहे, म्हणूनच तो हे सांगतोय ना.
म्हणजे तू तिथे गेलीस तर तुझा नक्की अपमानच होईल. अपमान झाला तरी सहन करीन मी. मॅम, घरच्यांना भेटून सौरभला खूप आनंद होणार आहे. त्यासाठी जाईन मी. काय मूर्खपणा आहे हा? तुम्ही परत माझ्या समोर आलात, पुन्हा माझ्याकडे पैसे मागितलेत ना, तर मी पोलिसात कंप्लेंट करीन. जरूर बोलवा. ते येतील आणि डॉक्टर केदारला म्हणजे तुमच्या भावाला, मिताली महाजन, 201 अमृत कुंभ, डॉक्टर कोटनीस मार्ग, सांताक्रूज पूर्व, टेलिफोन नंबर 61797477. काय बडबडताय तुम्ही? काय बोलताय? तिच्या वडिलांचा खून केल्याबद्दल अटक करतील. हा खून मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. हॅलो. हा हॅलो, सीमा ते ना, मी बोलतीये सई, डॉक्टर सई प्रधान. हा बोला. काय म्हणताय, कशात बऱ्यात ना तुम्ही? फोन करून माझ्या तब्येतीची चौकशी करण्याइतकी जवळीक नाहीये आपली. मी तुमचा राग समजू शकते सीमाताई. अहो, माझाही सुरुवातीला या दोघांच्या लग्नाला विरोधच होता. पण खरं सांगू का, लग्न ही गोष्ट यशस्वी होण्याचा कुठलाही अचूक फॉर्म्युला जगात कोणालाच सापडलेला नाहीये. खरं ना? म्हणजे बघा ना, एकमेकांचे अगदी 36 गुण जुळलेले आहेत, उत्तम रूप गुण आहे, एकमेकांना अगदी अनुरूप, साजेशी अशी जोडी सुद्धा नंतर फुटलेली पाहतो आपण. किंवा विजोड वाटणारी जोडपी अतिशय सुखात असलेली पाहतो आपण, नाही का? म्हणजे थोडक्यात कुठलं लग्न यशस्वी होईल हा जगातला एक मोठा सस्पेन्सच आहे. आणि त्या दोघांचं खूप प्रेम आहे हो एकमेकांवर. मग कशाला आपण उगीच ताणून धरायचं? आणि आणि माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच खूप सुखात आहेत ती दोघं, खूप आनंदात आहेत. तुम्ही जर त्यांना आपलं म्हटलत ना, तर त्यांचा आनंद वाढेल सीमाताई. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, प्लीज प्लीज झालं गेलं विसरून जा आणि मोठ्या मनाने त्यांना जवळ घ्या. अहो, एक आनंदाची गोष्ट म्हणजे सौरभ आता एक छोटीशी नोकरी पण करतोय. छोटीशी नोकरी, हीच तर गंमत आहे डॉक्टर प्रधान. सौरभ राधाच्या आयुष्यातला हरकाम्या होऊन राहणार आहे. घर राधाचं, पैसा राधाचा, प्रतिष्ठा सुद्धा राधाचीच. सौरभचं काय? जा वाण्याकडे जा, मार्केटमध्ये जा, किंवा मॅडमना काय हवं नको ते बघ. हे सगळं करणारा तिचा एखादा नोकर? नाही नाही सीमाताई, खरंच तसं काही नाहीये. म्हणजे त्यांच्या नात्यामध्ये असं एकाचा दुसऱ्यावर वरचष्मा वगैरे असं खरंच काही नाहीये. अगदी कुणालाही हेवा वाटावा असं प्रेम आहे, मैत्री आहे त्या दोघांमध्ये. तुम्ही प्लीज असा गैरसमज नका करून घेऊ. हे बघा, मला सगळं माहितीये, तुम्ही उगीच माझी समजूत वगैरे घालण्याच्या भानगडीत पडू नका. ओके, ठीक आहे, मी नाही तुमची समजूत घालत. पण उद्या छकुलीच्या बारशाला त्या दोघांना भेटा तरी मोकळ्या मनाने. मग सौरभच्या चेहऱ्यावरचा आनंदच तुम्हाला सगळं सांगेल. साहजिकच आहे, छकुलीला भेटून, त्याच्या घरच्यांना भेटून त्याला आनंद होणारच. येईल तो बारशापुरता घरी. पण राधाला आमंत्रण नाहीये माझ्याकडून. तिला म्हणावं, विनाकारण इथे येऊन स्वतःचा अपमान करून घेऊ नकोस.
नंतर उगीच मला दोष नकोय. हॅलो. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? काय मला मारून तुमचा काही फायदा होणार आहे का? तुम्ही सत्याला नाही ना मारू शकत. काय मी सत्य बोलतो म्हणूनच मी गरीब राहिलोय. वास्तविक मी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे, पण प्रत्येक नोकरीत मी सत्य बोलल्यामुळे मला नोकरीतनं काढून टाकले. तरी सुद्धा सत्य बोलण्याची माझ्या जिभेची सवय जातच नाहीये. मी खरंच सांगतो, मी सत्य बोलतो. डॉक्टर केदारांनी महाजनांचा खून केलाय हे माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. द्याल ना 5,000 रुपये? द्याल ना? हे बघा, तुम्ही मला कितीही मारलत ना तरी मी सत्य तेच बोलणार. मिताली महाजन 201. खोटं बोलताय तुम्ही. खोटं बोलताय. खोटं बोलताय. खोटं बोलताय. खोटं बोलताय. खोटं बोलताय. खोटं बोलताय तुम्ही. नाही बघा, तुम्ही काय करू नका. मी हात जोडतो तुमच्या. काय नाही हे बघा, ते भावाच्या प्रेमापोटी करताय तो. नाईलाज असतो एकेकाचा. तुम्ही जा, तुम्ही जा. मी बघतो काय करायचं ते. जा 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 जा. ऐका माझं, जा. मी हात जोडतो. जा 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 जा. बरं सौरभ साहेब, कुठे होतो आपण? मिताली महाजन, राहणार 201. बस बस. काय पुरावा आहे तुमच्याकडे? काय पुरावा आहे? त्याशिवाय मी बोलेन का? तो खून मी माझ्या मोबाईल मध्ये शूट केला आणि त्याच्या 10 कॉपीज केल्यात. दाखवा मला पुरावा, दाखवा. नको बघूस, तू अतिशय चांगला मुलगा आहेस. तुझ्या भावासारखा क्रूर नाहीयेस. तुझा भाऊ दिसायला गोरा गोमटा आहे, पण त्याच्या आतमध्ये राक्षस दडलाय. राक्षस. एका भल्या माणसाला इंजेक्शन देऊन शांतपणे त्याला गाडीत ठेवून गाडी दरीमध्ये ढकलून दिली त्याने. खरं तर अशा माणसाला पोलिसातच द्यायला हवं, कारण असा माणूस समाजात राहून उपयोग नाही. समाजाकरता भयंकर आहे. कदाचित तो तुमच्या घरात सुद्धा काहीही करू शकेल. काय नेम त्याचा, पण याचा माझ्याशी काय संबंध? मला फक्त 5,000 रुपये हवेत, बायकोच्या औषधापुरते. मी 5 लाख रुपये मागितले ना तरी मला मिळतील, पण माझी गरज फक्त 5,000 रुपये. फक्त. माझा विश्वास नाहीये तुमच्यावर. नाहीये. मला आधी केदारशी बोलायला लागेल. केदारशी मलाही बोलता आलं असतं, पण काय, तो अतिशय भयंकर माणूस आहे. तो हसता हसता मला मारून टाकेल. मी जर मेलो ना तर तो नक्कीच तुरुंगात जाईल, कारण माझ्याकडे जो मौल्यवान पुरावा आहे ना तो पोलिसांकडे कसा पोहोचेल याची मी व्यवस्था केलेली आहे. मला इतक्यात मरायचं नाही हो. माझ्या बायकोचं आजारपण चालू आहे. माझ्या बायकोवर माझं खूप प्रेम आहे. हे 5,000 रुपये मागतोय ना, हे तिच्या औषधाकरताच मागतोय. द्याल ना? द्याल ना? बस. मी पुरावा पाहिल्याशिवाय काहीही करणार नाही. काही करणार नाही.